तर देशभरामध्ये नव्या नोटांचा साठा सापडत असताना नाशिकमध्ये एका खाजगी क्लास चालकाकडे मोठी रक्कम आढळून आलेली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी सागर वैद्य आपल्याबरोबर आहेत। सागर, काय सापडलेलं आहे या क्लास चालकाकडे आणि कोण आहे हा क्लास चालक? खरं तर अतिशय एक सर्वसामान्य शिक्षक म्हणता येईल अशा पद्धतीच्या क्रायटेरियामध्ये हा शिक्षक येतो। वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या या शिक्षकाकडे कमिशनवर नोटा बदलून दिल्या जातात अशी माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती आणि त्यानुसार शनिवारी मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान सापळा क्राईम ब्रांचने लावलेला होता, ज्याच्यामध्ये हा शिक्षक सापडला आणि त्याच्याकडे 2,850 नोटा सापडल्या, ज्याची रक्कम जवळजवळ 17 लाख रुपयापर्यंत होती। या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये नोटा बदलून देणाऱ्यांचं रॅकेट कार्यरत आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे। क्राईम ब्रांचने या शिक्षकाला चौकशीसाठी त्या दिवशी रात्री ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर याच्या संदर्भातला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू करण्यात आली आहे। प्राजक्ता, सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।